आता आम्ही चाललोय नारळ सोडायला समुद्रावर. थोडी ठेवली घे जेवायला. अक्षय तुझं हे आहे ते राहतेला जाऊ शकते कधी साप काय आता चाललो आपण घरी. जाऊला घेतलाय अक्षयने फुल वसूल केलाय. मला काय बघायला भेटलं नाही. अडे देखील ते आम्हाला त्या साईडला जायचं. हवा 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 बघा मावरा इथे उठते. नमस्कार मित्रांनो. तर सकाळचे वाजलेत आता 7. नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन असे 2 सण आहेत महत्त्वाचे आज. तर आज आपण 2-3 प्लॅन आहेत आपले. म्हणजे आई आता पोळ्या बनवते, पुरणपोळी. आणि पुरणपोळी बनवल्यानंतर मग दुपारी आपण अजून एक हे आहे आणि संध्याकाळी आपण नारळ सोडायला जाणार आहोत समुद्रावर. जे कोकणातले ब्लॉग येत राहतील तर तुम्हाला जर हे ब्लॉग आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण बहुतेक यांनी म्हणजे व्हिडिओ बघता तुम्ही पण सबस्क्राईब करत नाही, तर सबस्क्राईब करा. कारण आपले ऑलमोस्ट 409 सबस्क्रायबर झालेत आणि आपला 1000चा पल्ला गाठायचा आहे. म्हणजे 500 सबस्क्रायबरला काहीतरी फर्स्ट आपलं हे होतं, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, फर्स्ट व्हेरिफिकेशन होतं आपलं. आणि त्याच्यासाठी 500 सबस्क्रायबर आणि 3000 हे वॉचवर्स पाहिजेत. तर सबस्क्राईब करा चॅनलला. असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील आपले कोकणातले चॅनलवर. कारण आता गणपती पण पुढे येतात, गोविंदा पण येतो आहे, तर असे व्हिडिओ येत राहतील. तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आजचा बघूया काय प्लॅन आहे. मला आजचा पूर्ण दिवस दाखवतो मी. कारण आपल्याला नारळ सोडायला आता आमच्या कोळी याच्यामध्ये म्हणजे काय म्हणतो कोळी आगरी कोळी समाजामध्ये आम्ही नारळ म्हणजे देवाला समुद्राला नारळ वाहतो. आणि या नारळी पौर्णिमेनंतर मग बाकीचे हे म्हणजे कोळी बांधव असतात ते समुद्रात जातात मच्छी पकडायला. कारण आता हे 3-4 महिने आहे ना मच्छी पकडणं बंद होतं आणि प्रजननाचा काल असतो. पण एकदा नारळ सोडला देवाला समुद्राला की मग आम्ही मच्छी पकडायला जातो समुद्रात. तर चला बघूया पुढं. आता आपण पुरणपोळी बनवतो आहे लवकरच. कारण मावशीकडे पण जाणार आहोत, त्यांचे हे करायचं, त्यांच्या शेतावर जायचं आपल्याला. एक दाखवू तुम्हाला काय पुढं करणार आपण ते. तर चला. तर आपण तवा ठेवला आहे गरम करायला. बघू शकते गरम झाला आता थोडासा. प्रॉपर भाजायचं. सगळं पहिलं भाजून घेऊ आपण. तर झालेत आपल्या पोळ्या भाजून. 2 घेतल्यात मी खायला. एवढ्या झाल्यात. चला आता आम्ही चाललोय नारळ सोडायला समुद्रावर. तर वाजलेत संध्याकाळचे 4 ते 6च्या दरम्यान सोडतो आपण नारळ घेऊन चाललोय. मागे शंकर दादा, अक्षय, सगळी गँग चालली आता आमची. हे बघा आमच्याकडे आहे. आता हे रस्ता चांगला झाला इकडे. हा रोनाल्डोचं घर आहे. चला जाऊ आपण. आणि आमचा खैस आहे इकडं छोटासा. हे बघा. चला चला. हे बघा अशी शेती आहे तिकडं आमची. घरांच्या बाजूला तळी आहेत. दादा ते बिला बघ. ते बिल कसलं आहे बघ 100चं इथं. हे बाबा इथे बघ. हां सुकलाय बरं झालं. पण
पुढं पाय हे नाही लिपाचं पाय आपला बाहेरच इकडे ठेवावं लागते. आणलीच नाही तुम्ही? काय मी घेऊन आले. हे बघा अशी खायसाला ही बोसकी लावली इकडं, टाकली नाही पण काय लागत असलं तर टाकतील ना. तर काय कोणाचे उगर बघायचे याचं कधी येता ना खाडीवर. बघा इकडे खाडीत एक तळा बांधलाय आणि पुढं आहे ना इकडे ही आमची उघड आहे. जे आहे ना पूर्ण गावाचं इकडून पाणी सगळं जातं आणि या उघडीला येतं. ही मेन उघड आहे इथं. पुढं दाखवतो तुम्हाला इकडे गेल्यावर. पहिले इकडून रस्ता होता पण इकडं भरपूर गवत झालं आता, त्याच्यामुळं काही जाता येत नाही आम्हाला त्या साईडून. म्हणजे इकडून रस्ता होता ह्या साईडून. उकड दाखवतो आमची. चला गवत बघा किती आहे. हे साईडला आहे ना, पहिले एवढं गवत नव्हतं. आता काय इथे कोण हे येत नाही जास्त लोक, त्याच्यामुळं गवत जास्त झालं. हे बघा ही आमची आहे उघड. ही मेन खोशी आहे आणि इकडून आपल्याला ही आमची जुनी उघड होती. इकडं ती दिसते ना, ती जुनी उघड होती ही वाली. आता ही नवीन बांधलेली आहे पूर्ण. या साईडला पण ते पगोले टाकायला येतं आम्ही. खोशीन पाणी गदूल आहे दादा. हे बघा इथं बोट आहे, होडी आहे आपली. मच्छू आहे, मच्छू इकडं मच्छू आहे, इकडं होडी आहे. इथे जालं बिलं भरतात जायला मच्छी पकडण्यासाठी. आता आपण आले मेन बंदरावर. आले बंदरावर. चप्पल काढायला लागेल. डोलकं विलकर भेटला दादा बघ. हे जाऊला यायला भेटते काय? जाऊला भेटला तर कामच होईल. आता भेटायच पाहिजे. कटलं गोती होतं तर काय घातली कटलं गोती. लय दिवसांशी आलं होतो. नाही धुलीवंदनला गेलो सकाळी मी. धुलीवंदनला गेलो. हा हो येणार आहे पळतो. इथं पडते ह्याला, इथं खाडीन पण पडते जावला. आलो आपण खाडीवर. आता ही आपली खुशी आहे अक्षय. चला आपलं त्या टोकावर जायचं तिकडे. जंगल आहे. दादा ओढत चाललाय बघा. इकडं पूर्ण जंगल आहे. हा काय नाही इकडे पहिला आम्ही पगोला टाकायला यायचो. आली टाकायला, गारं टाकायला. नक्की काय हुकला गेम काय मग आपला. लागल पाहिजे लागली. तंगू सांगलं पाहिजे. आता का पट्टा झाला की काय? अजून काढलं नाही. उभारलंच नाही मग पुन्हाच नाही. पट्टा उभं गेलोच ना. उठव शक्ती उठव. लावलेली आहे. हा हे काहीतरी अगरबत्तीचा वास येते बघ. पूजा करायला आलेलं वाटतं. अगरबत्ती मी आणली. तू आणलीस काय? शक्तिमान चाल शक्तिमान. आता उडी नाही टाकत. हे बघा घाबरतोय हो दादाशी. हे बघा ही होडी आपली. आणि इथे आलो आपण नारळ सोडायला. आता मागे पोरं चाललंय. फोडून टाकायचा. नारळ आपण फोडून टाकायचा आहे.
मागच्या मागं आपली ही खाडी आहे आणि ही खाडी आपली जाते मिलायला समुद्राला, आंबा नदी. जय श्रीराम, श्री गुरुदेव दत्त अवतार. म्हणजे चालू आहे आपली आता. कोणतरी बोंबच आहे ना. हा का आला बाबा, काय नारळ नाही तो. हे पूजा करतोस नारळाची? हो मग वाटत नाही आजकाल भेटत. ए अंकल, थोडी जेवली दे जेवायला. समुद्रात येवा. कशावर फोडशी हे बघ. बस 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 जाऊ दे, फेक 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 पाणी जाऊ दे, मेन पाणी. हा ऐसा हो. राहू दे आता काय करशील. जाय इकडच लागल तू. नक्की काय मग काय जबूरला उतरायचं का बरं मग खाडीत. फक्त नारळ दिसू दे. मोबाईल पकड. मग काय वाहन आहे पाणी झाड आहे. कायच ना दादा वाहन. पवायला शिकलाच नाही का आणि कबूतर पाल केला. मग कॅमेरा वीज होती. आहे काय समुद्रात. नारळ तर कुठे दिसत नाही हो मला. कॅमेरा घेऊन पण जाऊ शकते त्या साईडला मी तेवढा. मग काय हा देते मी आता. हे चौपाटी सारखा वासर आहे निघलाय. कुठे आहे कुठे आहे. हा काय हा समोर दिसते काय. आला आला येऊ दे येऊ दे. हा काय हा बघ शंकर दादा. अक्षय शंकर दादा तू येतच तू आलास का इकडं. शर्ट शर्ट काढलाय दादा. टी शर्ट हे पण ठेव. चष्मा पण ठेव. अक्षय चष्मा ठेव. हा चवली सगळीची. अरे वाहन आहे भाई वाहन आहे. भेटला गेला काय. आया नारळ आहे तरी काय ह्याच्यात काय. हा बघा एक भेटला आम्हाला नारळ. याला फोडायला परत हे येतोय हो. मग काय हे घे आवडाला घे. एक भेटलाय बोनी झाली आमची नारळ पकडायला. आता आम्ही बस नारळ टाकलेत लोकांचे जे आलेले असतात नारळाशी इकडून ते पकडतोय. दादाने काढला परत ठेवला टी शर्ट काढलेला. कुठं दिसते काय. खुला सोडायला पाहिजे असंच अख्खा सोडायला पाहिजे. पुरा बघा मावरा इथे उडते. बघा उडते किती. सगळी कोलंबी उडते होई. कोलंबी उडते. कोलंबी बारी बारी कोलंबी. अक्षय पण उतरला इकडे. कोलंबी किती दादा उडते बारी बारी. आहे काय. तो बघ परत धुलेला तर हे केला परत. काय बोलशील. तिचे हे खिसन ठेव चष्मा.
मग तिकडं परत परत टाकलं काय एक घ्या आता नंतर. अरे ते एक दादा राहू दे ना, हे अक्षय राहू दे, नंतर देऊ आपण त्याला, नाही तर परत तसंच आहे कधी. असं करायचा. खिशात ठेव. अशी उलटी लावून ठेव. वरती ठेव नाही तर डोक्यावर. आता बघ लक्ष राहा हो. आला उघडी उघडी त्याला. काय काम आहे तो, थांब जरासा इथं. अक्षय हे काय आलाय, हा हा पिशवी आहे ती. अरे देखते आम्हाला त्या साईडला जायचं आता. नारळाची वाण आहे, पण नारळाची वाट बघते आता आपण, नारळ कधी येते पाकडाला. हाय मरणाची धरणतळच्या त्या ब्रिजवर, मोठी पण सगळ्यात तेच बोलते, धरणतळच्या ब्रिजवर गेला असंच बोलते. हाय नको बाबा, कोण धक्का का दिला. हा का आलाय, हा पार्लेचा काहीतरी आहे. एकच भेटला भाई, राख्या आल्या नाही, राखी आली भाऊ तिथे. हा काहीतरी आलाय समोर, हा हा बघ फुल आहे. हा बघ, हा समोर दिसतोय तो. हे काय, हा बघ नारळ. समोरची नारळ आला. अरे दिसलाच नाही, करशील काय, हे घे. बरोबर. बरोबर टाकलाय. हा तो एक आलाय, एक कुठं काय, कुठे गेला, अजून एक होता, उपेलला काय वरती तो, अजून एक होता. कुठले कोण आहे ना? नाही, तो नारळ नाही. अरे जवळ नारळ होता हो. अरे माझ्या खिशात घ्या आणि त्याला टांगला की गाठ मारून ठेव. गाठ मला झाडावर ठेव, एवढाच काय. समोरची नारळाला बघ पाहिजे. अरे दिसलाच नाही मला, मी असं मला काय तर कसलं तर हे आहे पण गेलो त्याला चाफाला हो. दबलेला तो, त्या साईडशी पण जाय असतील, तिकडं जास्त वाहन आहे बोल. कुठे जाऊ काय? हा बघ, हा काय नारळ आहे का तो, नारळच आहे ना? नाही ना, नारळ नाही, नारळ नाही. आईच्या गावात कसली वाहली आहे बघ. अक्षय चाललंय आता नारळ पकडायला, भेटता का बघूया काय. ये दादा, ही सगळी मधीतून जातात नारला रे. नारळच आहे काय, आणला आयो कोऱ्या. नारळ आहे तो बारीक आहे, दिसून नाही तू पाण्या उगे जायचं दिसून ते त्या बारीक जाई दिसून नाही. त्या साईडलाच राहश आता, त्या साईडलाच राहू. मगाशा पण जवळ आलेला माझ्या, असा एवढा जवळ, हा? मगाशा पण असं जवळ आलेला माझे. आणि आपल्याला का मोठं नाही कोण टाकी बारीक चांगलं खाऊन झाला. मग ते आता हात लावला मी तेव्हा समजलं मला नारळ आहे तो. मला वाटलं डाऊट झालं रे. हा काय, हा काय खारघर आहे. खार भाई, नुसता खार पाणी आहे. तिकडे नीट लक्ष लाव हो. हो मला डाऊट कसा आला पुढं लागतंय. वरती लाल लाल दिसतं. 3 भेटले आतापर्यंत आपल्याला, 3 भेटलेत. हे पाण्याच्या ह्याच्यामध्ये वजन जास्त आहे ना, त्याच्यामुळे खाली बसतात, असे दिसत नाही, फक्त वरती शेंडा येते त्याचा.
आणि इकडून आहे ना ते असं आला पाणी ना की मधीत असं हे करतोय. हा ना तो ना काला काला नारळ असला तर पकडीन भाई त्याला मी. नारळ नसला तर काय. पाण्यावरती दिसत नाही रे ते. हा तेच ना. हा नारळ आहे काय? काय सीताफळ आहे तो. काय सीताफळ. तो पण कुसलेला असला सीताफळ आहे. तेच ते बसून राहतं ना असं खाली. अजून का आपल्याला दिसत नाही. सगळा पेशन्सचा गेम आहे. अक्षय तिकडे गेलाय. फुलं आली नाही की आला समजणार रो. हा बघा अक्षय तिकडे गेलाय. मी अजून इथंच आहे. फुल आला बघ. कुठं आहे? समोरची फुल आलाय बघ तुझे. इकडं माझ्याकडं. लाल फुल आला ना बाटली जवळ. हो दिसला दिसला आता नारळ येईल बघ. दिसला. फुलच आहे. एकदा दिसतंय का कुठं? बघ मध्ये डायरेक्ट मध्ये. इथून सगळे हे मारत असतील हो नारळ, म्हणून तो मध्ये एक नारळ तिकडे भेटला आपल्याला. काय आलंय नारळ नाही. बसू दे मला. इकडून येते की नाही काय अक्षय? हा दादा तिकडून लक्ष लाव. आता कापरला घुसा काय आता उंटाचा. डोल होते आपण. डोल 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 मगाशी नेले 2 पाटक. हा मी पहिल्यांदा बघितली डोलक होता ना. तिकडे एक पण नक्षी या साईडला आता. हा हा फला बी आहेत ना मरणाची. ते बघ अंकल साधन इकडे. हा
साईडला असला तर दादा उतरव तू. अक्षय तुझं हे आहे ते राहतेला कुठे आहे? ती पिशवी आहे, पिशवी आहे ती. दादा बघ रे वर्षी. कुठं आहे? नाही नारळ नाही तो. नारळ नाही तो इथंच येईल बरं. तो हरिवजवळ येईल. नारळ आहे तो. हा पैसे नाही. हा एक तो कोपरा तिकडं ना. हा बाबा अक्षय अरे वाह वरी लागू लागशी करशील. कुठे गेला? आई आई बुडा ये. हवा हवा हवा. फॉरलाय पण तो. हा बघ फॉरलाय तो. नक्की काय? नाही हक्काच आहे. नारळ एक नाही, आमच्या इथं मोठं नारळ कोण नाही लागला. हे असंच दुसरी नारळ लागतं बारीक ते. बारीक मग नारळ महाग आहेत. 20 रुपयाला नारळ होते, लांब भेटतात. ही बघ असली. हिला काय बोलतात दादा? मनेर मान्यार. बघा माकडी आहे का काय? माकली नाही मान्यार आहे. टाकशील ना आता? नाही, तिकडे कशाला गाय राहील ते इकडे. दोर घे आपला दोर घे अक्षय. एवढा मावरा भेटला आज आपल्याला. एवढा मावरा भेटला आज. थांब जरा सर तिथं थांब. नाही लावते असे तिकडे आहे. नारळाची का ना? 4 भेटलेत नारळ आपल्याला. आता आहे इकडे. आला काय? अगदी अगदी. हा बांधे. घेऊ शकते मी पण करील साप काय? काय साफ करीत हा बघा एक टोल आहे. टोल नाही काय सकाळचं कर. हा मी आता न्यायला नसता नाही मग फ्रेश असता थोडासा तरी. चावला आहे चावला. चवलं बा चवलं. आता सोडते डागरा सोडते सगळी म्हणजे उद्या सकाळचा दादा फवारा ही बघ ही आहे ना ही काही रेपटी. छोटासा एक रेपटी आहे ना. पुढे डिपॉझिट रुपये बाटली ते जाते कुठं? जोरात तरी चाललोय भाई. तू माझी हाऊस केलीस रे पगाची. आता काय राहिले हाऊस नाही राहिली. हा हे अक्षय हा काय आलाय बघ. आता पाणी झाड आहे. ते बघ पुढे पुढचे आले बघ. आलाय नारळ?
आलास कधी मग मंगळवारी. काय बोलतो एवढे दिवस झालं 10 दिवस व्हायला आलं नाही उद्याला 8 दिवस होतील सोडली डोल आपण सोडली आता डोल. ही एक आहे कुठे कोलबाट परत टाकलं आम्ही आता तिकडे होडी घेऊन येतो. सकाळचं किती लवकर उठशील किती वाजता 6:30 वाजता खाली सकाळी. कुठला आता या असला काय भिंगा असली धावला मी चालू झालं काय नाही जाता तिकडे बघा आता. टाकला काय आता चाललो आपण घरी. जाऊला घेतलाय अक्षयने आज फुल वसूल केलाय पोहायचा. मला काय पोहायला भेटला नाही डोलुकी होतो म्हणून. मी बाहेरातून चाललोय असं खारपुटी याच्यातून समोर काय आहे काय आहे. लागली लागली मुलखंडाना कसलंही आलंय बघ. हो मग घुसलो काय नमलं होतं काय. ते 4 नारळ भेटलेत आपल्याला फक्त. 2 नारळ गेले आपले कारण ते आम्ही हे जाऊला घेत होतं त्याच्यामध्ये ते 2 नारळ गेले आपले. तर आपल्याला टोटल 4 नारळ भेटलेत आणि जाऊला घेतलं आपण आता जेवायला डोलीवरून. तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा कारण खूप लोक व्हिडिओ बघतात एवढ्यापर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही करत. तर आपले टोटल आता झाले 411 सबस्क्रायबर आणि अजून आपल्याला खूप मोठा पडला गाठायचा आहे. तर नक्की चॅनल लाईक करा शेअर करा म्हणजे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आता पोरं थकून भागून चाललीत घरी. व्हिडिओ आता इथे आपण एंड करतोय. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. आणि अशी एवढी मेहनत घ्यायला लागते आम्हाला एक ब्लॉगचं कंटेंट बनवण्यासाठी. तर 4 नारळांची बोनी झाली आज आपली. 4 नारळ भेटले जाऊला भेटलाय. हां आज झालं पाहिजे होतं. चला भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.